तालुक्यातील भूत ना भविष्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश अण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली हे खरं तर शिबिर आयोजित करण्यात आले आणि आष्टी पाटोदा शिरूर नाही तर बीड जिल्ह्यातून इतर सुद्धा गाड्या यायला सुरुवात झालेली आहे। सकाळचे जवळ कमी कमी 12 वाजत आलेले आहेत आणि भरपूर सारी गर्दी वगैरे झाली। माझ्या पाठीमागे शिबिर आहे, आपण ते शिबिराकडे जाणार आहोत आणि पाहणार आहोत। राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा 22 तारखेला वाढदिवस होता, पण अण्णांनी खरं तर यांनी 5 तारखेला शिबिर वगैरे ठेवलेलं आहे आणि आपण ते शिबिर कसं आहे काय आहे आणि आपण पाहणार आहोत आणि मी सुद्धा आता स्वतः आनंद सुद्धा घेणार आहे। तर चला पाहूया। देवा देवा गाड्याच्या सगळ्या तापास लागलेला आहे। काय मुख्यद्वार आणि याच्या पाठीमागचे दृश्य आहे आणि आपण चाललो आहोत शिबिराकडे। ही गर्दी आहे, आतमधली पब्लिक आहे, रिक्षा सोडला जात आहेत आतमध्ये। जे वयोवृद्धांना चालता वगैरे येत नाही असे काही वयोवृद्ध रिक्षा करून आतमध्ये येत आहेत। खरं शिबिरामध्ये आलो आणि हा ग्राउंड आहे, बरेचसे नागरिक इथं जमा वगैरे झालेले आहेत, अजून पण लोक आतमध्ये वगैरे येतात। तर आपण बघणार आहोत नेमकी तर हे काही केस पेपर वगैरे काढले जातात, तसंच नंबर लागून पुढं सरकत जातात लोक, आपण ते सुद्धा पुढं बघणार आहोत। चला बाबा कुठून आले? इकडे जर कॅमेऱ्यामध्ये सांगा। वरंगलवाडीहून। वरंगलवाडी बर कुठं आली? शिरूर ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये। बरं या पुढे या। काय झालंय तुम्हाला? म्हणजे कशासाठी शिबिर मध्ये आलेत? काय आहे तुम्हाला त्रास? मनका डोळे गुडघे। बर 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 दाखवायसाठी आलेत? हा। मग नाव नोंदणी वगैरे काही केली का नाही? केली। दाखवा बरं। नाव नोंदणी वगैरे केली, आता पुढे दाखवायचं म्हणले ना? बर बर तुम्हाला काय त्रास आहे बाबा? दमा। बर बर बाबा तुम्हाला? गुडघ्याचं। याच्या अगोदर कुठे काय होतं का एवढं मोठं शिबिर? नाही अजिबात नाही। बरं अण्णांनी चांगलं केलंय का नाही तुमच्यासाठी? चांगलं केलंय। कुठले तुम्ही? आम्ही शिरूर तालुका। शिरूर तालुक्यामधले। बाबा तुम्ही कुठले? शिरूर तालुक्याचे। सगळे शिरूर तालुक्यामध्ये। बर तुम्हाला काय त्रास? काही नाही, डोळे दुखतेत, हातापायाची चाळे दुखतेत। बर 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 बाकी दुसरं नाही काही। बर बर सगळं सांगायचं। वाढून तिकडून चालत आम्ही शिरूर झाले सगळे। किती लोक आला साधारण? 25-30। हे शिरूर तालुक्यामधले लोक आलेले आहेत, त्यांनी नाव नोंदणी वगैरे केलेले आहे आणि आता हे पुढे वगैरे जात आहेत। तपास कुठे 61 नंबर सांगितलं आम्हाला। कुठे 61 नंबर बाबा पुढे येते। 61 नंबर जसं तुम्ही पुढे 61 नंबर तसंच नाव नोंदणी वगैरे केलेली ना तुम्ही? हा चला आता पुढे चला तुम्ही पण, आता आम्ही पण पुढे येतो तुमच्या बरोबर। आल्यानंतर काहींच्या हातामध्ये बिस्किटाचे पुडे वगैरे आहेत। जे नागरिक बाहेरून जे आलेत त्यांच्या सकाळ निघलेले असते, त्यांना थोडासा नाश्ता पाणी म्हणजे बिस्किटाची सुविधा वगैरे केलेली आहे, बिस्किट दिले जातात। देवाभाऊ चालू। आता खरं मी आतमध्ये वगैरे आलेलो आहे। माझ्या पाठीमागे हे स्टेज भव्य उभा केलेलं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं इथं फ्लॅक्स वगैरे लावलेला आहे। तर कॅमेरामॅनला ही विनंती करतो की सगळं आपल्याला हे सगळं दाखवणार आहेत आणि आमचे
जुने मित्र भेटलेत. काय नियोजन केलंय, कसं कसं केलंय? नियोजन एकदा सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाने योग्य नियोजन झालेलं आहे. जिथल्या तिथं व्यवस्था चोख व्यवस्था केली आहे. बर बर. काय काय अजून काय नागरिकांची काय कशा जेवणा थोडीशी माहिती सांगा ना आम्हाला. कालना कशाची तपासणी 5, 6, 7 या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कालना कशाची रुग्ण आहे त्यांनी 5, 6, 7 आरामचे नवीन तपासणी केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. 39, 40, 41, 43 या ठिकाणी आरामच्या पेशंटने आपली तपासणी करून घ्यायची आहे. स्कॅन करण्यापासून पुढील सर्व प्रकारच्या तपासण्या, औषधोपचार, शस्त्रक्रिया मोफत करून देण्याचं काम आपल्या या मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांच्या मार्फत केलं जाणार आहे. एकोणचाळीस, 40, 41 ही आता घराची तपासणी या बरं. आता आम्ही 5-6 जण आहेत. 5-6 जण आले बाई. तुम्हाला काय त्रास आहे ताई? एक पाय दुखत लवणीमध्ये दवाखान्यात काय दाखवलं होतं का? नाही. काहीच नाही, काहीच फक्त फर्स्ट टाइम आला तुम्ही. हा आजी तुमचं काय दुखत माझे आहे? पाय दुखत आहेत, माझे पाय दुखत आहेत. असं असं. हा. तुमचं बाबा काय दुखतंय? गुडघे बर. दवाखान्यात याच्या अगोदर काय दाखवलं होतं का डॉक्टरला? दाखवलं होतं. बर बर. काय म्हणले डॉक्टर? गोळ्या लागली बरं, अण्णांनी एवढं मोठं केलं, अण्णा बाबतीत काय तुम्ही सांगता? गुडघे राहिले तर मग मध टाकू. बर मग काय दुसरं करणार? बर बर. हा आजी तुमचं काय दुखतंय? माझं मानक्यापासून मांड्या, गुडघे, बर बर बर. दमा, कुठल्या गावचे? केळपिंपळगाव. केळ पिंपळगाव. बर. हे आहेत लाईनीला तपासणीला लागलेले माणसं आहेत, जे आपली सांगतात काहीला हाडाचं, कशाला पायांचं, काहीला गुडघ्याचं. हे तपासणी करून घेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आलेले आहेत हेलिकॉप्टरनी.